प्रेज द लॉर्ड. प्रभू देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ, पवित्र आत्म्याच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दिली. स्तोत्रसंहिता 5 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. या आपण अशीच विनवणी करूया. या दाविदाचं स्तोत्र आहे 5वं आणि पहिलं वचन सांगते की परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. आणि होय, आपणही परमेश्वराला विनंती करूया, प्रार्थना करूया आणि येणाऱ्या वर्षिपकडे वचनाकडे आपण प्रभूमध्ये वळूया. या आपण प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, ख्रिस्ताच्या नावात खूप खूप धन्यवाद. ख्रिस्ताच्या नावात, परमेश्वराच्या नावात, पवित्र आत्म्या तुलाही धन्यवाद. ख्रिस्ता, तुझ्याही नामाला धन्यवाद. होय प्रभू ख्रिस्ता, आम्हाला तू सुंदरशी संधी दिलीस, एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. येणाऱ्या वर्षिपद्वारे, वचनाद्वारे तो आम्हाला तो स्थिर कर. ऐकणारे कान, समजणारं मन ख्रिस्तामध्ये तू दे. चित्त स्थिर कर. आणि होय, पुन्हा एकदा आम्ही आमच्या हातून झालेल्या सर्व चुकांची, कळत नकळत सर्व चुकांची ख्रिस्ताच्या नावात आम्हाला क्षमा कर. आणि ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही मी प्रभू येशूच्या क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे तो आम्हास विश्वासात, धीरामध्ये स्थिर कर. आणि होऊ दे तुझ्या राज्याचं फळ आमच्या ठाई यावं, असं आमची जमीन ख्रिस्तामध्ये तू सुपीक कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की प्रभूमध्ये आपण एकत्र आहोत आणि प्रभूने एक सुंदरशी वेळ आपणास दिली आहे. आणि या वेळेमध्ये आपण देवाची स्तुती करू, त्याचं वचन ऐकू आणि त्याच्याद्वारे आपण स्थिर होऊया. कारण की ख्रिस्त जे नाव आहे ते सार्वकालिक जीवनाकरता मुक्ती देणारं असं आहे, तारण देणारं असं आहे. ख्रिस्त तो विश्वासरूपी तारू आहे ज्यात आपण बसलेले आहोत आणि तो आपल्या नावेत बसलेला आहे. हा विश्वास आपल्या ठाई असला पाहिजे. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. येशू दया का गहरा सागर, येशू दया का गहरा सागर, येशू है दाता महान, येशू है दाता महान. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. चरनी में तूने जला येशू, चरनी में तूने लिया येशू, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने, येशू हुआ बलिदान, येशू हुआ बलिदान. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. हम पर भी येशू कृपा करना, हम पर भी येशू कृपा करना. हम है पापी नादान, हम है पापी नादान.
मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। क्रूस पर अपना खून बहाया, क्रूस पर अपना खून बहाया, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, होय प्रभू ख्रिस्त तू तारणहार आम्हास दिलेला आहे, मुक्तिदाता आम्हास तू दिलेला आहे आणि आम्हाला सर्व पापांपासून सर्व खंडापासून ख्रिस्तामध्ये तू मुक्त केलेला आहेस, याबद्दल धन्यवाद देतो। आज आमच्याही जीवनामध्ये अनेक गोष्टी असतील, आम्ही बंधनात असू, तुला ठाऊक आहे आम्ही कुठल्या बंधनात आहोत, कुठे आहोत, कसे आहोत, त्यातून सुटण्याचे मार्ग सुद्धा तुला ठाऊक आहेत। होय, येणाऱ्या वचनाद्वारे तू आम्हास ज्ञान दे आणि सर्व अशा बंधनातून ख्रिस्तामध्ये तू आम्हाला मुक्त कर, आणि जे आज बंधनात आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये तू मुक्त कर। ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। धन्यवाद देऊ प्रभू येशूच्या नावाला की प्रभूमध्ये आपण एक सुंदरशा वेळेमध्ये एकत्र आलेले आहोत आणि त्याने आपणास एक सुंदरशी संध्या त्याची स्तुती आराधना करण्याकरता आपणास दिली आहे। आणि असंच एक सुंदरसं वचन आपण प्रभूमध्ये ऐकणार आहोत की जे आपल्याला आत्मिक बोध देईल, स्थिर करेल आणि परमेश्वरामध्ये एक मार्गदर्शन करेल। की जे वचन तुमच्या जीवनामध्ये आज ज्या गोष्टी आहेत, आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत, आपल्याला निर्णय घ्यावं तसं आपल्याला समजत नाही, मार्ग समजत नाही, तर ते वचन आपणास मार्गदर्शन करेल, स्थिर राखेल आणि ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे, जो पण आहे, जी मर्यादा आहे, जी खून आहे, तिथपर्यंत ते आपणास पोहोचवण्यास मदत करेल। आणि यासाठी देवाची वचनं दिलेली आहेत की आपण त्या वचनाद्वारे वर्तणूक करणारे असं असावं। गरज पडते, दुःख आहेत, क्लेश आहेत म्हणून नाही, तर पूर्ण जीवे भावे, पूर्ण अंतःकरणाने आपण शास्त्राचा अभ्यास करणारे असलो पाहिजे। आपण ते पूर्ण शास्त्र वाचणारे असलो पाहिजे, त्याच्यात रममाण राहणारे असलो पाहिजेत। पहा, तुम्हाला तुमचं आयुष्य जर ख्रिस्तामध्ये स्थिर करायचं आहे आणि देवाचं ज्ञान तुम्हाला समजून घ्यायचं आहे, तर तुम्हाला शास्त्र लेखात रममाण राहणारे असे झाला पाहिजेत तुम्ही। येणाऱ्या वादळात, संकटात तुमची नाव तरावी अशी तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला शास्त्र वचनाशिवाय पर्याय नाही आहे। पवित्र आत्मा जे देवाचं वचन तुम्हाला शिकवितो, ख्रिस्ताचं वचन तुम्हाला शिकवितो, त्याची आठवण करून देतो, त्या वचनामध्ये तुम्ही रममाण असला पाहिजे। प्रेज द लॉर्ड। आणि आज जो संदेश आपण ऐकणार आहोत तो हाच आहे की खोल पाण्यात जाऊ द्या। ख्रिस्त तारूमध्ये बसलेला असताना जे प्रेषित तो निवडणार होता, त्यातला तिथं एक प्रेषित होता, त्याला सकाळपासून काही मासे मिळाले नव्हते, पण ख्रिस्त त्याला म्हणतो खोल तारवात तारू जाऊ दे। आणि त्यांच्या मनात शंका होत्या की आम्हाला सकाळपासून काही मिळालेलं नाहीये
आणि हा म्हणत आहे की आम्हाला खोल पाण्यात जाऊ द्या. आज तुमचं असं जीवन असेल, तुम्ही म्हणत असाल, अनेक लोकांना अशा शंका असेल की प्रार्थना वचन ऐकल्यामुळे काय सिद्ध होईल बाबा, त्याच्यात रममान झाल्यामुळे माझ्या जीवनात काय परिवर्तन होईल. तुमचं जीवन असंच असलं पाहिजे, तुम्ही खोल पाण्यात जाणारे असला पाहिजे. खोल पाण्यात जाणं म्हणजे काय, शास्त्रलेखात खोल रममान होणारे, शास्त्रलेखात रात्रंदिवस रममान होणारे, त्याच्या वचनानुसार वर्तन करणारे, असं खोल अभ्यासक तुम्ही असला पाहिजे. जे पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या शिकवणीशी शिकवितो, आठवण करून देतो, त्या शास्त्रलेखात वचनानुसार वर्तन करणारे, शास्त्रलेखात रममान होणारे तुम्ही असला पाहिजे. आणि आज जो आपण संदेश ऐकणार आहोत तो हाच आहे की खोल पाण्यात जाऊ द्या. जाऊ दे तुमचं इतारू खोल पाण्यामध्ये. जोपर्यंत तुम्ही देवाच्या शास्त्रलेखामध्ये रात्रंदिवस रममान होणार नाही, पूर्ण शास्त्र पवित्र शास्त्र वाचून काढणार नाही, ती शास्त्राची वचनं तुमच्या जीवनामध्ये मनामध्ये तुम्ही साठवून ठेवणार नाही, तुमच्याही जीवनामध्ये आलेल्या संकटामध्ये तुम्ही स्थिर नाही राहू शकणार, तुम्हाला मार्गदर्शन नाही होऊ शकत. हे मी सांगत नाही, तर देवाचं वचन सांगतं की खोल पाण्यात जाऊ द्या. पहा, लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय, यातली काही वचन आपण वाचूया. लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी. इथं प्रथम शिष्यास पाचारण असं म्हटलं आहे. त्यातलं पहिलं वचन काय म्हणतं, पण नंतर असे झाले की लोकसमुदायास त्याच्याजवळ गर्दी करून देववचन ऐकत असतात ते गनेसरेत सरोवराच्या काठी उभा होता. तेव्हा त्यांनी सरोवराच्या काठी लागलेले 2 मचवे पाहिले. त्यातील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो काठापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग त्याने बसून त्या मचव्यातून समुदायास शिक्षण दिले. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात जाऊ द्या व मासे धरण्यासाठी आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरिले नाही, तरी आपल्या सांगण्यावर मी जाळी सोडितो. मग त्याने तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्याची जाळी फाटू लागली. प्रेज द लॉर्ड. पहा देवाचं वचन काय सांगतं. तुम्ही आयुष्यभर कष्ट केले असतील, अनेक प्रश्न तुमच्या आयुष्यात आजपर्यंत सुटलेले नसतील. का सुटले नाहीत? देवाचं वचन एक आत्मिक बोध आपल्याला देतं, कारण की तुम्ही देवाच्या शास्त्रलेखात पूर्ण रममान झालेला नाही आहात. तुम्ही त्या पायापर्यंत पोहोचलेला नाही आहात. तुम्ही खोल खाली गेलेला नाही आहात. तुम्ही देवासमोर नम्र नाही आहात. तुम्ही उंच असे अभिमानाने गर्वाने परमेश्वरासमोर उभे आहात आणि प्रार्थना करता आणि आजच मला उत्तर दे असं देवाला तुम्ही दोष देता. आणि देवाचं वचन आपल्याला ते स्पष्ट सांगतं. ख्रिस्त म्हणतो खोल पाण्यात जाऊ दे. आणि शिमोन काय म्हणतो की मी रात्रभर प्रयत्न केले तर आम्हाला मासे नाही मिळाले, तरी सुद्धा तुम्ही सांगता म्हणून मी नेतो. तुम्ही सुद्धा तसंच करा. देवाचं वचन सांगतंय ना की शास्त्रलेखात रममान हो, तू खोल समुद्रात तुझं तारू घेऊन जा. तसं आपलं जीवन त्या शास्त्रलेखात रममान असं ठेवा. देवाचं वचन तुम्हाला सांगतंय की तुम्ही शास्त्रलेख वाचून काढा. अहोरात्र त्या शास्त्रलेखात रममान व्हा. ते वचन आपल्या मनामध्ये हृदयात साठवून ठेवा. बघा मग नंतर काय होतं. मग तुमच्या जीवनात कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, तुम्हाला बोलण्याचं सामर्थ्य नसू द्या, तुम्हाला बोलावयास सुचत नसेल, पण ते वचन तुमच्या जीवनात कार्य करेल. आणि हेच वचन आज आपल्याला सांगत आहे की खोल पाण्यात जाऊ द्या. ख्रिस्त शिमोनाला मला जाऊ द्या खोल पाण्यात. पण शिमोन काय म्हणत होता की मी रात्रभर कष्ट केले, आम्हाला काहीच मिळालं नाही. तुम्ही सुद्धा असं म्हणत असाल की लहानपणापासून मला बोलण्याचं सामर्थ्य नाही, लिहिण्याचं सामर्थ्य नाही, आम्ही खूप वर्ष झालं आमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, ते सुटत नाहीयेत, आम्हाला किरकिऱ्या आहेत, कटकट्या आहेत. त्याचं उत्तर हेच आहे की तुम्ही शास्त्राला धरून राहिलेला नाही आहात. तुम्ही शास्त्रलेखात रममान झालेला नाही आहात.
तुम्ही पूर्ण सुधारणा आपल्या जीवनात केलेली नाहीये. तुम्ही शास्त्रलेख पूर्ण वाचलेले नाही आहात. तुम्ही तुमचं जीवन खोल खोदत खोदत खाली पायापर्यंत गेलेलं नाही, जिथं ख्रिस्त पाया आहे. तुम्ही देवासमोर नम्र नाही आहात, हे देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. खोल पाण्यात जाऊ द्या. तुम्ही त्या तीरावर बसूनच प्रयत्न करत आहात. तुमच्या जीवनात संकट नको, अडचणी नको असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही तीरावरच बसलेले आहात आणि वाट पाहतात मासे पकडण्याची. तुमच्या जीवनात देवाचे आशीर्वाद येण्याची तुम्ही वाट पाहतात, पण तुम्ही कुठं आहात? किनाऱ्याला. आणि ख्रिस्त काय म्हणतोय? जाऊ दे, खोल पाण्यात जाऊ दे. काय आज आपलं जीवन ते शिमोनाच्या बोलण्यासारखं आहे काय, का ख्रिस्ताच्या सांगण्यानुसार आहे? आणि तुमच्या जीवनात देवाच्या राज्याचं फळ नाहीये, आशीर्वाद नाही, तुमच्या जीवनात शांती नाही, संकट आले की तुम्ही घाबरत आहात, भयभीत होत आहात, तर तुम्ही स्थिर नाही आहात. का स्थिर नाहीत? कारण की तुम्ही शास्त्रलेखात रममान झालेला नाही आहात. तुम्ही खोल खोल खंदत जाऊन खाली पाया घातलेले नाही आहात. तुम्ही वरवरच देवाचं वचन ऐकत आहात, वरवरच देवाची स्तुती करत आहात, वरवरच प्रार्थना करत आहात, पण आपलं जीवन बदलावं म्हणून तुम्ही खोदत जाणाऱ्या इसमासारखे, पाया घातल्या इसमासारखे तुम्ही नाही आहात. आणि ख्रिस्त सांगतो शिमोनाला, खोल पाण्यात जाऊ दे. आणि जेव्हा ते खोल पाण्यात गेले, गुरुजी तुम्ही म्हणता म्हणून मी करतो, शिमोन असं म्हणाला, आणि त्यांनी जाळे टाकले तर खूप मासे सापडले त्यांना, त्यांचे जाळे फाटू लागले. तुमचंही जीवन असंच होईल. जेव्हा तुम्ही त्या शास्त्रलेखात, परमेश्वरामध्ये, ख्रिस्तामध्ये, पवित्र आत्मेमध्ये रममान व्हाल, हरवून जाल, त्यातच राहायला शिकाल, व तुमच्या जीवनामध्ये किती संकट येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, पण तुमच्या जीवनामध्ये देवाचं राज्याचं फळ आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनात ती शांती असेल, तो आनंद असेल, तो प्रामाणिकपणा असेल, ती सत्यता असेल, जेव्हा तुम्ही त्या शास्त्रलेखात रममान व्हाल. प्रेज द लॉर्ड. पहा, या वचनानुसार आपण काही वचन पाहूया. या वचनानुसार आपण काही वचन पाहूया. मत्ते याचा 12वा अध्याय, मत्ते कृष्णवर्तनाचा 12वा अध्याय 43 ते 45 वचन काय म्हणतात पहा. मत्ते 12वा अध्याय 43-45. मत्ते कृष्णवर्तनाचा 12वा अध्याय 43 आणि 45 वचन काय म्हणतं पहा. अपुरा सुधारणेपासून उद्भवणारे धोके. अशुद्ध आत्मा मनुष्यातून निघाला म्हणजे तो विश्रांती मिळावी म्हणून निर्जल स्तरी फिरतो, परंतु त्याला मिळत नाही. मग तो म्हणतो, माझ्या ज्या घरातून मी निघालो त्या घरात परत जाईन. आणि गेल्यावर ते रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे त्यास आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपणाबरोबर घेतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात. मग त्या मनुष्याची शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते, तसे या दुष्ट पिढीचीही होईल. प्रेज द लॉर्ड. हे वचन स्पष्ट सांगतं. काय सांगतं? की अपुरा सुधारणेपासून उद्भवणारे धोके. तुम्ही फक्त शास्त्र एखादं वचन ऐकता, हालेलुया, प्रेज द लॉर्ड म्हणता, प्रार्थना करता, एवढ्या पुरेसं नाहीये. देवाच्या वचनाद्वारे, आशीर्वादाद्वारे तुमचं खोली साफ केलेली आहे, तर ती साफ केलेल्या खोलीमध्ये, अंतकरणामध्ये तुम्ही काय करा? देवाचं वचन रोज पेरणारे बना. खोल खोल खाली जा पाण्यामध्ये, खोल खोल ते पाया खोदत खाली जा, एका शहाण्या इस्मासारखे, आणि खडक लागल्याशिवाय पाया घालू नका. अपुऱ्या सुधार व्यवस्था. एखाद्या मनुष्यातून तो दुष्ट आत्मा निघून गेला तर तो इतरत्र फिरत असतो, त्याला राहायला जागा मिळत नाही, आणि तो परत येऊन पाहतो तर घर सुंदर दिसतं झाडलेलं. तसं तुमचं जीवन आहे. तुमच्या जीवनातून जेव्हा वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळतात, तर तुम्ही काय केलं पाहिजे? जेव्हा तुमच्या जीवनातून ज्या वाईट गोष्टी निघून गेल्या होत्या,
जेव्हा तुमचं घर झाडून साफसूफ झालं देवाच्या वचनानुसार तुमचं अंतःकरण, तुमचं जीवन, तर तुम्ही त्या जीवनात देवाचं वचन पेरायला पाहिजे होतं. ते घर देवाच्या शांतीने, प्रीतीने, वचनाने भरून टाकायला पाहिजे होतं. पण तुम्ही रिकामं ठेवलं. आजपर्यंत आपण ख्रिस्तामध्ये चर्चला किती गेलो हे महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या मंदिर, तुमचं जे ताटवाटी आतून किती साफ ठेवलं हे महत्वाचं आहे. आणि ते रिकामं सापडलं त्याला घर, त्या दुष्ट आत्म्याला. तिथं बघा ते सुंदर, मग तो म्हणतो माझ्या ज्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन, आणि गेल्यावर ते रिकामे असलेले सापडले त्याला. रिकाम. जेव्हा तुमच्या जीवनातून देवाच्या वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे सर्व वाईट गोष्टी निघून जातात, इतरत्र फिरत असतात आणि परत येऊन बघतात, अरे आजीचं घर रिकाम आहे, स्वच्छ आतून, चला परत राहूया त्यामध्ये. देवाचं वचन सांगतं की ते रिकाम ठेवू नका. देवाच्या वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे जर तुमचं जीवन स्वच्छ झालेलं होतं तर तुम्ही त्या स्वच्छ जीवनामध्ये देवाची पवित्र गोष्टी आतमध्ये भरायला पाहिजे होत्या. ती रिकामं ठेवून चालणार नाही तुम्हाला. कारण की तो दुष्ट जो निघून गेलाय तो येतो परत. ज्या तुमच्या जीवनातून वाईट गोष्टी निघून जातात प्रार्थनेद्वारे, त्या परत तुमच्याकडे येऊ नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, ते घर देवाच्या आत्मिक संपत्तीने भरून टाकलं पाहिजे. तुम्ही भरू शकता का? नाही भरू शकत. मग तुम्ही काय केलं पाहिजे, ते शास्त्राची सर्व वचनं वाचून मनामध्ये साठवून ठेवली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा तिथं काय लिहिलंय की आणि गेल्यावर ते रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे त्यास आढळले. फक्त रंगरंगोटी. ख्रिसमस आल्यावर कसं चर्चला सगळे रंगरंगोटी करतात आणि फक्त त्या दिवसाकरता चर्चला जातात, त्यानंतर परत जातच नाही. तसे रंगरंगोटी फक्त बाहेरून सुशोभित केलेलं फक्त, आणि आतमध्ये रिकामं. आपले जीवन असंच आहे का? देवाचं वचन आपल्या आतमध्ये नाहीये. आपण शास्त्र वाचत नाही आहोत. नवा करार पूर्ण वाचलेला नाही आहे, जुना करार पूर्ण वाचलेला नाहीये. ती वचन आपल्या आतमध्ये ठेवलेलीच नाहीयेत. मग तुमच्या जीवनातल्या अडचणी सुद्धा जात नाहीत, आणि गेल्या तर परत येतात तुमच्या जीवनात डोकावतात त्या, आणि येतात मग तुमची पहिली जी अवस्था होती, पहा इथं वचन काय लिहिलंय, तुमची शेवटली अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते. मग तो दुष्ट तुम्हाला पूर्ण पिछाडतो, हतबल करतो तुम्हाला. आणि जर तुमचं जीवन असं झालेलं आहे तर तुम्ही परत एकदा उठा आणि ते कैवारीकडे जा आणि शास्त्राचा पूर्ण अभ्यास करायला सुरुवात करा. ती वचनं वाचा आणि आपल्या मनामध्ये साठवून ठेवायला सुरुवात करा. आपलं तारू जीवनाचं खोल पाण्यात जाऊ द्या. शास्त्रलेखाचा खोल अभ्यास करा. पवित्र आत्म्याला विनंती करा, हे शास्त्र मला समजून सांग. कारण की शास्त्रात असं वचन आहे, योहान 14व्या अध्यायामध्ये ख्रिस्ताने सांगितलं आहे, तो कैवारी येईल, माझ्या शिकवणीविषयी तुम्हाला शिकवेल आणि आठवण करून देईल. पवित्र आत्म्याला विनंती करा, पित्याला विनंती करा, ख्रिस्ताला विनंती करा, हे बायबल मला शिकव. त्यात रममान व्हा. मला बोलता येत नाही, लिहिता येत नाही. आमच्या जीवनामध्ये ह्या अडचणी आता आहेत, खूप वर्षापासून आहेत, त्या बदलत नाहीयेत. आमचं जीवन बदलत नाहीये. आणि त्याचं उत्तर हेच आहे की अपुरी सुधार व्यवस्था. तुम्ही खोल पाण्यात गेलेला नाही आहात अजून. शास्त्रलेखात तुम्ही रममान झालेला नाही आहात अजून. तुमच्या मनामध्ये देवाचं वचन तुम्ही साठवून ठेवलेलं नाहीये. पहा इर्मया याचा 6वा अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हणतं. इर्मया याचा 6वा अध्याय, इर्मया 6वा अध्याय 13 आणि 14 वचन. इर्मया याचा 6वा अध्याय 13 आणि 14 वचन. कारण लहान थोर सर्व स्वहिताला हपापले आहेत. पहा इथं वचन काय सांगतं. कारण लहान थोर सर्व स्वहिताला हपापले आहेत, संदेष्टापासून याचकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करीतात.
शांतीचे नाव नसता शांती शांती असे म्हणून माझ्या लोकांचे घाय ते वरवर बरा करीतात. हे कशामुळे होतंय? ही तुमची अपरित सुधार व्यवस्था कशामुळे आहे? देवाचं वचन सांगतं की याचकामुळे आहे. देवाचं खरं खाद्य मेंढरांना तुम्ही देत नाही आहात. फक्त तुम्ही घाव वरवर बरे करत आहात. शांती नसताना शांती शांती असे म्हणून तुम्ही माझ्या लोकांचे वरवर घाव बरे करत आहात. प्रार्थना केली तेवढ्या पुरतं बरं वाटणं, पण ती जखम पूर्ण बरी न होणं, परत काही दिवसांनी ती जखम उचकटणं, हे तुमच्या जीवनात का होतंय? कारण की अपुरी सुधार व्यवस्था. तेवढ्या पुरतं प्रार्थना करून घ्यायची, रविवारी फक्त चर्चला जायचं, बसायचं, हालेलुया प्रेस जोरा करायचं, आशीर्वाद घ्यायचे, परत घरी यायचं. शास्त्राला परत हात लावायचाच नाही. रोज कौटुंबिक प्रार्थनेत राहायचं नाही, शास्त्रात रममान राहायचं नाही, देवाकडे वळायचं नाही, आस्था धरायची नाही, पश्चाताप करायचा नाही. कारण लहान थोर सर्वस्व त्याला आपापले आहेत. संदेष्टापासून याचकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करीतात. शांतीचे नाव नसता शांती शांती असे म्हणून माझ्या लोकांचे घाय ते वरवर बरा करीतात. तुम्हाला फक्त आजच्या पुरतं सोल्युशन हवंय का? आजच्या पुरतं उत्तर हवंय का? तुम्हाला पूर्ण उत्तर आहे देवाकडून? तुमची पूर्ण जखम बरी व्हायची तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही शास्त्र वाचायला सुरुवात करा. आस्था धरा, गुडघ्यावर या, पूर्ण बायबल वाचून काढा, ते वचन आपल्या जीवनात घोषित करा. पहा, तो दुष्ट तुमच्यापासून पळून जाईल. त्या सर्व अंधकाराच्या गोष्टी तुमच्या जीवनातून निघून जातील. प्रेज द लॉर्ड. पहा अजून एक वचन काय सांगते. इर्मया 7वा अध्याय 1 ते 8 वचन. इर्मया 7वा अध्याय 1 ते 8 वचन. हे सर्वांना वचन आहे, लहानांचं आहे, थोरांचं आहे. सगळ्यांनी बायबल वाचलं पाहिजे. मत्तेपासून प्रकटीकरणापर्यंत, उत्पत्तीपासून मलाखीपर्यंत पूर्ण बायबल वाचलं पाहिजे. मी तर सांगतो घोषित करायला, मी अभिमान नाही, गर्व नाही, माझ्या पुतण्याने 8 वेळा बायबल वाचलं. मला लाज वाटते. हा, मी वाचतो, माझंही पूर्ण बायबल वाचून झालेलं आहे. ख्रिस्ताने ते बायबल मला शिकवलं 3.5 वर्ष घरात एकट्या असताना. पहा इर्मया 7वा अध्याय 1 ते 7 वचन काय म्हणतात. इर्मयाला परमेश्वरापासून वचन प्राप्त झाले ते हे, परमेश्वराच्या मंदिर द्वारात उभा राहा व हे वचन जाहीर कर. यहुदाचे सर्व लोक परमेश्वराचे भजन पूजन करण्यासाठी या द्वाराने आत जातात. ते सर्व तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर इस्रायलचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे या स्थळी मी तुमची वस्ती करीन. हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. लटक्या भाषणावर भिस्त ठेवणारे बनू नका. शांती शांती म्हणणाऱ्यांकडे जाऊ नका. तर पूर्ण आजार तुमचे बरे व्हावेत म्हणून तुमची कृती सुधारा, मार्ग सुधारा. बायबलमध्ये रममान व्हा, त्याची वचन वाचा, पित्याकडे हाक मारा, ख्रिस्ताला हाक मारा, आणि तुम्ही जेव्हा त्याला हाक माराल तो तुम्हाला ओ देईल. हे देवाचं वचन आपलं स्पष्ट सांगतं. सेनाधीश परमेश्वर इस्रायलचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे या स्थळी मी तुमची वस्ती करेन. जर तुमच्या वस्तीला पिता पुत्र येऊन राहावेत असं तुम्हाला वाटत असेल तर देवावर प्रीती करणारे म्हणजे त्याचं वचन पाळणारे बना. आणि वचन पाळणं कसं होईल? तुम्हाला माहितच नसेल वचन तर तुम्ही पाळणार कसे? तुम्ही वाचलं पाहिजे, अहो रात्र ते शास्त्रात रमण राहिलं पाहिजे, वचनानुसार कृती करणारे झाला पाहिजे तुम्ही. हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. चमत्कारिक गोष्टींकडे वळू नका. लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. जर तुम्ही आपले मार्ग व आपली कृती पूर्णपणे सुधाराल, माणसात खरा न्याय कराल, परका पोरका व विधवा यास जाचणार नाही, या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही, अन्य देवतांचे अनुसरण करून आपली हानी करून घेणार नाही, तर जो देश, जे स्थळ पूर्वजांस मी युगानुयुग दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन. पहा,
ज्याचपासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनावर तुम्ही श्रद्धा ठेविता. प्रेज द लॉर्ड. लटके वचन, लटके भाषण, चमत्कारिक शिकवण, एखादं वचन चमत्कारिक घेणं, पूर्ण शास्त्र वाचणं नाही. तुमची जखम पूर्ण बरी व्हावी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पूर्ण शास्त्र वाचणारे बना, पूर्ण आस्था पश्चाताप करणारे बना. आपलं जीवन पूर्ण बदलावं. किती संकट येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, तुम्ही स्थिर राहाल जेव्हा तुम्ही पूर्ण बरे व्हाल. आणि पूर्ण बरे व्हावे, शास्त्राचं पूर्ण ज्ञान, शास्त्राचं पूर्ण बायबलचं वाचन व्हावं, म्हणून तुम्ही ख्रिस्तामध्ये रममान राहणारे, शास्त्रात रममान होणारे असे बना. अशा लटक्या वचनाकडे लक्ष नका देऊ. आपली कृती सुधारा. कोणाचे मन दुखवले असेल, कोणाला वाईट बोलला असेल तर क्षमा करून टाका, क्षमा प्राप्त करा. बायबलमध्ये रममान राहणारे बना. पहा, ज्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनावर तुम्ही श्रद्धा ठेविता. तुम्हाला असं वाटतं कुणीतरी वचन बोलावं, प्रार्थना करावी, माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावेत. असं नाही होत ते. तुम्हाला ती भूक तहान लागली पाहिजे. तुम्हाला भूक तहान स्वतःला ती लागली पाहिजे. धार्मिकतेचे जे भुकेले तहानेले ते तृप्त होतील असं मत्ते 5व्या अध्यायात सांगितलंय. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. अन्न उदक की ज्ञान जगिक है, अन्न उदक की ज्ञान जगिक है. तृप्ति न होती या सुखानी, तृप्ति न होती या सुखानी. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. तुम्ही खोल पाण्यात तुमचं तारू जाऊ द्या. शास्त्रलेखात पूर्ण रममान होणारे बना. पहा, इर्मया याचा 8वा अध्याय 11 वचन सांगतं, शांतीचे नाव नसता शांती शांती असे म्हणून माझ्या लोकांच्या कन्येचा घाय ते वरवर बरा करीतात. शांतीचं नाव नाहीये, ख्रिस्ताची खरी शांती नाहीये, पण उगाच शांती शांती असं म्हणून माझ्या कन्यांचे घाव वरवर बरे करतात असं परमेश्वर म्हणतो. तुम्ही तात्पुरती सुधार व्यवस्था आपल्या जीवनात घेऊ नका. तर तुमचं जीवन पूर्ण बदलावं, तुमचं बोलणं, तुमची कृती, तुमच्या जीवनातली किरकिर हे सर्व जावं तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पूर्ण सुधारणेमध्ये विश्वास ठेवणारे बना. तुमचं तारू खोल पाण्यामध्ये जाऊ द्या. प्रेज द लॉर्ड. पहा, अजून एक वचन काय सांगतं, इर्मया 46:11. इर्मया 46:11 काय म्हणतं पहा. हे कुमारिके मिसरकन्ने चढून गिलादात जा, तेथे मलम घे. तू औषधोपचारांची व्यर्थ गर्दी केली आहे, तुझ्या घायाला मलमपट्टी नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं तुम्ही औषध उपचारांची व्यर्थ गर्दी केलेली आहे. तात्पुरती प्रार्थना करणं, तात्पुरती एखाद्या पाळकाकडे जाणं, तात्पुरती प्रार्थना करून घेणं, पण तुम्हाला पूर्ण बरं व्हावं असं तुम्हाला वाटत नाही. तुमची जखम ती वरवर बरी होत आहे आणि पुन्हा परत काही दिवसांनी ती जखम वाढत आहे. याचं कारण हेच आहे की हे कुमारिके मिसरकन्ने चढून गिलादात जा. तुम्ही चढून वर गेलं पाहिजेत. कुठं वर गेलं पाहिजेत? जिथं ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला बसलाय त्याच्याकडे तुम्ही मागितलं पाहिजे. हे ख्रिस्त, आजपर्यंत मी व्यर्थ औषधोपचारांची गर्दी केलेली आहे, मला बोलता येत नाही, आमच्या जीवनात हे सारखं वादिवाद आहेत, ह्या गोष्टी आहेत, ह्या बऱ्या कर.
आम्ही तुझ्या शास्त्रलेखापासून दूर राहिलो. परत शास्त्र वाचायला सुरुवात करा. चढून गिलादात जा, तेथे मलम घे. तू औषधोपचारांची व्यर्थ गर्दी केली आहे. तुझ्या घायाला मलमपट्टी नाही. तुमच्या जखमांना मलमपट्टी का होत नाही? तुमच्या जखमा पूर्ण बऱ्या का होत नाहीत? कारण की तुम्ही औषधोपचारांची व्यर्थ गर्दी करून ठेवलेली आहे. तुमची जखम पूर्ण बरी व्हावी अशी तुमची इच्छा नाहीये. तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही आहात. आणि जर तुमचं जीवन पूर्ण बदलावं, किती संकट आलं, किती अडचणी आली, तुमची तारू टिकावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ख्रिस्ताकडे गेला पाहिजेत. तोच तुमच्या जीवनामध्ये मलम आहे. तो ज्ञान देणारा आहे. तो मार्गदर्शन करणारा आहे. तो समर्थ आहे. तो शांती देणारा आहे. तो आनंद देणारा आहे. त्याकडे तुम्ही गेला पाहिजे. पहा, शेवटचे काही वचन वाचूया. इर्मया 30:12-17 वचन काय म्हणतं? इर्मया 30:12-17 वचन आपण प्रभूमध्ये वाचूया. कारण परमेश्वर म्हणतो, तुझी जखम असाध्य आहे, तुझे घाय भारी आहे, तुझा दाद लावणारा कोणी नाही, तुझ्या घायास उपचार नाही, मलमपट्टी नाही. तुझे सर्व इथं शब्द अस्पष्ट झालाय. वल्लभ, तुझे सर्व वल्लभ तुला विसरले आहेत, ते तुला विचारित नाही. तुझ्या घोर दुष्कर्मामुळे, तुझी पातके फार झाल्यामुळे, तुला शत्रूप्रमाणे जखम करून, क्रूर जनांप्रमाणे शिक्षा करून मी तुला घायाळ केले आहे. परमेश्वर म्हणतो, तुमच्या जीवनात या जखमा का झाल्यात? काय तुम्ही विचारलं का परमेश्वराला ही जखम का झालेली आहे? मला का लिहिता येत नाही? मला का बोलता येत नाही? माझं जीवन असं काय आहे? आमचं जीवन असं काय आहे? सारखं काही दिवसाने ते आजार सारखे आम्हाला का होत आहेत? आमच्या जीवनात हे सारखे प्रॉब्लेम का होत आहेत? सारख्या अडचणी का होत आहेत? आमच्या जीवनात शांती का नाहीये? कारण की देवाचं वचन सांगतं, कारण परमेश्वर म्हणतो, तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाय भारी आहे, तुझा दाद लावणारा कोणी नाही. कारण की तुझी पातके झाल्यामुळे, तुला शत्रूप्रमाणे जखम करून, क्रूर जनाप्रमाणे शिक्षा करून मी तुला घायाळ केले आहे. परमेश्वर म्हणतो, तू आपल्या घायामुळे का ओरडतेस? आता का ओरडताय तुम्ही? का रडताय? तुझी जखम असाध्य आहे, तुझा घोर दुष्कर्मामुळे तुझी पातके फार झाली आहे, म्हणून मी तुला हे सर्व केले आहे. परमेश्वराने तुम्हाला सुधरावं म्हणून या गोष्टी केलेल्या आहेत तुमच्या जीवनामध्ये. तुला ग्रासून टाकण्याच्या तुला ग्रासून टाकणाऱ्या सर्वांस ग्रासून टाकण्यात येईल, आणि तुझे सर्व वैरी बंदिमान होऊन जातील. तुझे हरण करणाऱ्यांचे हरण होईल. तुला लुटणाऱ्या सर्वांस मी लुटवीन. मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन, असे परमेश्वर म्हणतो. कारण त्यांनी म्हटले आहे, हिला टाकून दिले आहे, ही सियोन, हिला कुणी विचारत नाही. आज तुमची अशी परिस्थिती असेल तर तुम्ही परमेश्वराकडे जा, ख्रिस्ताकडे जा, आस्था धरा, पश्चाताप करा, शास्त्र पूर्ण वाचायला सुरुवात करा. तो फिरून तुमच्याकडे येईल, तुमच्या जखमा बऱ्या करेल, तुम्हाला आरोग्य देईल. आणि ज्या गोष्टीपासून तुम्ही आज ग्रासलेले असाल, परमेश्वर त्या ग्रासून टाकणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाकेल. प्रेज द लॉर्ड. पहा, आपण काही शेवटची वचनं वाचूया. स्तोत्रसंहिता 119:71. स्तोत्रसंहिता 119:71. आपण शेवटची वचनं काही वाचूया. स्तोत्रसंहिता 119:71 काय म्हणतं पहा. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण तेने करून मी तुझे नियम शिकतो. तुमच्या जीवनात पीडा यासाठी आलेल्या आहेत, तुम्ही देवाचं वचन शिकावं, तुम्ही देवाचं वचन ग्रहण करावं, नवा करार जुना करार वाचून काढावा, त्यात रममाण व्हावं. जसजसे ते देवाचं वचन तुमच्या जीवनात जाईल, तुमच्या जीवनात परिवर्तन व्हायला सुरुवात होईल.
प्रेज द लॉर्ड. तुमचं तारू खोल पाण्यात जाऊ द्या. जेव्हा ते तारू खोल पाण्यात गेलं तेव्हा भरपूर मासे शिमोनास सापडले. त्याचे जाळे फाटू लागले, तुटू लागले. त्याकरता खोल पाण्यामध्ये तारू जाणं म्हणजे काय? देवाच्या वचनात रममान होणं होय, देवासमोर नम्र होणं होय. काय आपलं तारू असंच खोल आहे काय? मत्तय 7वा अध्याय 24 वचनापासून काही वचन आपल्याला बोध देतात पहा. यास्तव जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो कोण्या एका, पाहित वचन काय सांगतं की तो कोण्या एका शहाण्या इस्मासारखा ठरतो. काय लिहिले पहा वचन? यास्तव जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो कोण्या एका शहाण्या इस्मासारखा ठरतो. त्याने आपले घर खडकावर बांधिले. पहा देवाचं वचन काय सांगतं. आज तुमच्या जीवनामध्ये अनेक संकट आहेत, अडचणी आहेत, तुम्ही अस्थिर आहात, तुम्हाला शांती नाही, तुम्हाला आरोग्य नाही, तुम्हाला प्रीती नाही, तुमच्या जीवनात आनंद नाही. तर का नाही आहेत? कारण की तुम्ही देवाचं वचनात रममान होत नाही. तुम्ही लटक्या वचनांकडे लक्ष देता, चमत्कारिक गोष्टींकडे पाहता, पण तुम्ही देवाचं वचन खात नाही, देवाच्या वचनानुसार वर्तन करत नाही, पूर्ण शास्त्रलेखांचा अभ्यास करत नाही. म्हणून तुमच्या जखमा वर बऱ्या झालेल्या आहेत. आणि ख्रिस्त म्हणतो की जो माझे वचन ऐकतो त्यानुसार वर्ततो तो कोणासारखा? तो एका शहाण्या इस्मासारखा ठरेल. तो आपलं घर खडकावर बांधतो. आणि खडक कधी लागतो? खोल खोल खदत खाली गेल्यानंतर, खोल खोल खोदून जेव्हा खाली गेल्यानंतर तो खडक लागतो आणि त्याच्यावर तुम्ही घराचा पाया घालता. काय तुमचं जीवन असंच आहे काय? जसं शिमोनाला ख्रिस्त म्हणाला की तुझं तारू खोल पाण्यात जाऊ दे. शिमोन पेत्र म्हणाल मी रात्रंदिवस कष्ट केले, आम्हाला काही मिळालं नाही. पण जेव्हा ख्रिस्ताचं त्यांनी ऐकलं, तारू खोल पाण्यात घेऊन गेला आणि जाळं टाकलं, तेव्हा त्याचं जाळं फाटू लागलं. एवढं मासे त्याच्या जाळ्यात आले. तुमच्याही जीवनात देवाचे आशीर्वाद येतील. किती संकट आली, किती अडचण आली, तुमचं घर स्थिर राहील. पण ते तुम्हाला काय केलं पाहिजे? ख्रिस्त म्हणतो माझे वचन ऐकून जो त्याप्रमाणे वर्ततो तो कोण्या शहाण्या इस्मासारखा ठरेल. तो आपले घर खडकावर बांधेल. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तुमचा पाया, तुमचं घर स्थिर राहावं अनेक संकटात, अडचणीमध्ये, तर तुम्ही काय केलं पाहिजे? शास्त्रलेखात अहो रात्र रममान होणारे तुम्ही असला पाहिजे. शास्त्रलेखाच्या वचनानुसार, ख्रिस्ताच्या वचनानुसार वर्तन करणारे तुम्ही असला पाहिजे. मग तुमच्या जीवनात कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, कितीही निंदा येऊ द्या, मरण जरी आलं तर सार्वकालिक जीवनाचा मुकुट तुमच्यासाठी ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. काय आपलं जीवन असंच आहे काय? आणि मूर्ख इसम कसा आहे पा? तसेच जो प्रत्येक जण माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वर्तत नाही तो कोण्या एका मूर्ख इसमासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वारा सुटला व घरास लागला, तेव्हा ते घर कोसळले व फार जोराने कोसळले. तुमच्या जीवनामध्ये अशा अडचणी सारख्या काय येत आहेत? अपुरी सुधार व्यवस्था, तुमचं शास्त्राचा अभ्यास झालेला नाहीये, पूर्ण शास्त्र वाचलेलं नाहीये, ते शास्त्राच्या वाचलेल्या वचनानुसार तू वर्तन करत नाही. फक्त तुम्ही घाव झाले, जखम झाली की देवाकडे जाता, प्रार्थना करता, पालकाकडून प्रार्थना करून घेता, वर घाव बरे करता, शांती नसताना शांती शांती असे म्हणत ते माझ्या लोकांचे घाव वर बरे करीतात. पूर्ण शास्त्राचा अभ्यास करत नाही, आस्था धरत नाही, पश्चाताप करत नाही, ख्रिस्ताच्या वचनानुसार वर्तन करत नाही. मग तुमचं घर त्या मूर्ख इस्मासारखे वाळूवर बांधल्यासारखे होते. संकट आले की तुम्ही कोसळता. आणि संकटामध्ये स्थिर राहायचं असेल तर तुम्हाला तुमचं तारू खोल पाण्यामध्ये सोडावं लागेल. तुम्हाला खोल शास्त्रलेखाचा अभ्यास केला पाहिजे. पहा शेवटचं वचन वाचा, स्तोत्र संहिता 1 अध्याय. स्तोत्र 1 अध्याय. स्तोत्र संहिता 1 अध्याय. फार सुंदर वचन आहेत. अशीच वचनं इर्मया 17व्या अध्यायामध्ये सुद्धा आहेत. वेळ मिळाला तर वाचा. स्तोत्र संहिता
पहिला अध्याय. धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलितीने चालत नाही. धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलितीने चालत नाही. आज तुमच्या जीवनात काही अडचणी आहेत का? आजारपण आहे का? मग तुम्ही मसलिती कोणाच्या घेता? चांगल्या लोकांच्या का वाईट लोकांच्या? आणि चांगले कोण? जे देवाच्या वचनानुसार वर्तन करतात ते चांगले. पहा पुढे जाऊन काय म्हणत. धन्य तो पुरुष दुर्जनाच्या मसलितीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. तुमचं तारू अनेक संकटामध्ये, अनेक अडचणीमध्ये स्थिर राहायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही ख्रिस्ताच्या वचनानुसार वर्तन करणारे असला पाहिजेत. तुमच्या जीवनामध्ये पहा, जेव्हा जखमा होतात तेव्हा परमेश्वराची इच्छा असते की तुम्ही आस्था धरावं, पश्चाताप करावं, परमेश्वराकडे पूर्ण जीवे भावे वळावं. तुम्ही मंदिरामध्ये जेव्हा अर्पण घेऊन जात असता तर ख्रिस्त म्हणतो, ज्याचे तुम्ही अपराधी आहात, तुम्हाला आठवलं तुम्ही भावाचे अपराधी आहात, तर जाऊन पहिल्यांदा त्याची समेट करा आणि मग ते अर्पण येऊन तुमचं अर्पण अर्पित करा. काय आपले जीवन असंच आहे काय? ह्या शास्त्रलेखाच्या वचनानुसार आपले पावलं कुठं आहेत? आपल्या पावलं कुठल्या मार्गावरून चालत आहेत? आपण कुठे बसतो? रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कुठे बसलेले असतो? ख्रिस्तामध्ये का धर्मनिंदकांमध्ये, दुर्जनांमध्ये? आपण मसलिती कोणाच्या घेतो? पवित्र आत्म्याच्या वचनाच्या, ख्रिस्ताच्या, देवाच्या, शास्त्रलेखाच्या वचनाच्या का दुर्जनांच्या? पहा, धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलितीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. तो कसा होईल? पहा, जेव्हा तुम्ही देवाचं वचन, शास्त्रलेख आपल्या जीवनामध्ये पूर्ण वाचून काढता, ते हृदयामध्ये साठवून ठेवता, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आल्या, दुःख आल्या, तरी तुमचं जीवन, तुमचे तारू त्या जीवनामध्ये स्थिर राहतं. लटक्या वचनांकडे लक्ष देऊ नका, तर पूर्ण शास्त्र वाचा, त्या शास्त्रलेखामध्ये रममाण राहा. तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करीतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाहीत, आणि अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. प्रेज द लॉर्ड. पहा, तुमच्या जीवनामध्ये देवाच्या राज्याचं फळ यावं तुम्हाला असं वाटत असेल, ज्या कामात तुम्ही हात घालावं ते सिद्धीत जावं तुम्हाला असं वाटत असेल, तर तुमचं तारू संकटात अडचणी स्थिर राहावं तुम्हाला असं वाटत असेल, तर तुम्ही देवाच्या वचनात रममाण राहणारे असला पाहिजेत. ख्रिस्ताच्या वचनानुसार वर्तन करणारे असला पाहिजेत. शांती शांती म्हणत जे वरवर घाव बरे करतात त्यांकडे नाही, तर शास्त्रलेखाप्रमाणे वागणारे, गुडघ्यावर येऊन शास्त्रलेख पवित्र आत्म्याचं साह्याने वाचणारे तुम्ही असला पाहिजे. जर तुमचे जीवन आज जखम झालेले आहे, तुमच्या जीवनात अडचणी आहेत, तर जा त्या पित्याकडे. हे सियोन कन्ये, मिसर कन्ये, तू फुकट औषधांची गर्दी केलेली आहेत, तुझ्या घायाच मलमपट्टी नाही, तू उठून गिलदात जा. तुम्ही त्या ख्रिस्ताकडे जा, त्याच्याकडे एक मलम आहे, तोच आपल्या जीवनामध्ये मलम आहे. आणि ते मलम काय सांगतं? शिमोनाला खोल पाण्यामध्ये तारू जाऊ दे. तुमचंही जीवन ते पहा, खडकावर पाया घातलेल्या घरासारखं असलं पाहिजे. खोल खदत खदत तुम्ही खाली गेला पाहिजे, खोदत खोदत खाली गेला पाहिजे. जोपर्यंत ख्रिस्त खडक तुम्हाला मिळत नाही, तो ख्रिस्त कडक तुम्हाला मिळत नाही. ख्रिस्त कडक आहे का? नाही. ख्रिस्त आता देवाच्या उजव्या साईडला बसलेला आहे. इस्रायल लोकांनी त्या आध्यात्मिक खडकातून पाणी पिलं, तो आध्यात्मिक खडक म्हणजे ख्रिस्त होता, पण तो आता देवाच्या उजव्या साईडला बसलेला आहे. तुमच्या जीवनाचा पाया देवाच्या ख्रिस्ताच्या वचनानुसार वर्तन करणाऱ्या इस्मासारखा, शहाणा इस्मासारखा असला पाहिजे. तुम्ही पूर्ण शास्त्र वाचलं पाहिजे. जर तुमच्या जीवनात जखमा झाल्या तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही परमेश्वराकडे वळावं, शास्त्रलेखात रममाण व्हावं. आणि जेव्हा तुम्ही अहोरात्र शास्त्रात रमता तेव्हा तुम्ही त्या झाडासारखे बनता. यिर्मया 17 अध्यायात सांगितलंय, जो परमेश्वरा भाव ठेवतो तो नदी त्या काठी लावलेल्या वृक्षासारखा आहे. तो आपले मूळ नदी त्या काठी पसरतो.
आणि अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडत नाही. त्याची पाने हिरवीगार राहतात आणि तो फळ द्यायचे सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुमचं जीवन आशीर्वादित व्हावं तुम्हाला असं वाटत असेल तर तुमचं तारू खोल पाण्यात जाऊ द्या. पहा, लूकशुवर्तमान 5व्या अध्यायामध्ये जी वचनं आहेत ती काय सांगतात पहा. 3ऱ्या वचनापासून, त्या मच्छवांपैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो काठापासून थोडासा लोटावा म्हणून त्याला सांगितले. मग त्याने बसून मच्छव्यातून समुद्रात शिक्षण दिले. आपले बोलणे संपल्यावर त्या शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात जाऊ द्या व मासे धरण्यासाठी आपले जाळे खाली सोडा. तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये देवाच्या राज्याचं फळ हवं आहे तर तुमचं तारू खोल पाण्यात गेलं पाहिजे. खोल शास्त्रलेखाचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे. पूर्ण शास्त्राची वचनं आपल्या जीवनामध्ये वाचून काढली पाहिजेत. रोज शास्त्राचे वचन तुम्ही वाचले पाहिजे. नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवून असला पाहिजे. ख्रिस्तावर विश्वास ठेवून असला पाहिजे. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावर मी जाळी सोडितो. तुम्ही तुमच्या जीवनात म्हणत असाल, अजून माझ्या जीवनात आरोग्य नाही, त्याचं उत्तर हेच आहे की तुम्ही खोल पाण्यात गेलेला नाही आहात. शास्त्र लेखात त्या वचनाद्वारे उत्तर शोधलेलं नाहीये की परमेश्वर माझ्या जीवनात काय सांगत आहे, का मला ती जखम आहे, का मी बरा झालेलो नाही, कारण तुम्ही शास्त्र वाचून काढलेलं नाही. शास्त्राच्या वचनाकडे, देवाच्या वचनाकडे तुम्ही लक्ष दिलेलं नाही आहात. तुम्ही शास्त्राच्या वचनानुसार वर्तन केलेलं नाही. ख्रिस्ताच्या वचनानुसार तुम्ही वर्तन केलेले नाही आहात. मग शिमोन म्हणतो, तरी तू सांगतोस गुरुजी, तुम्ही सांगता म्हणून मी तसे करतो. आणि जर ख्रिस्त आज जर तुम्हाला देवाचं वचन कळतंय, तुम्ही सांगताय तसं करताय, तर पुढे जाऊन काय होतं पहा. मग त्याने तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळे फाटू लागली. प्रेज द लॉर्ड. एवढे आशीर्वाद तुमच्या जीवनात भरले जातील की तुम्ही जिवंत पाण्याच्या नद्या वाहता असं बनेल. ख्रिस्त म्हणतो याकरता त्याच्या आध्यात्मिक खाद्याविषयी ताणलेले भुकेले असे बना. त्याच्या वाणीकडे लक्ष द्या. आणि त्याची वाणी शास्त्रलेखाची वचनं आहेत, पवित्र आत्म्याची वचनं आहेत. त्या वाणीकडे लक्ष द्या. त्या शास्त्रलेखाकडे रममान राहणारे बना. म्हणजे देवाच्या राज्याचं फळ तुमच्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनात संकट येतील, अडचणी येतील, दुःख येतील, पण तुमचं तारू स्थिर राहील. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याच्या वाणीकडे लक्ष द्या. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. तो आवाज येतो, त्याचा अपमान तुम्ही केलेला आहे. तुम्ही वचनानुसार वर्तन केलेलं नाही. पवित्र आत्म्याची वाणी, ख्रिस्ताच्या वाणीला तुम्ही अपमान केलेले आहात. तुम्ही तुमच्या चुका मान्य केलेल्या नाहीत. शास्त्रात रममान राहिलेलं नाही. तुमच्या आजाराचं साधन, त्याचा उपाय तुम्ही शास्त्रात, वचनामध्ये शोधलेला नाही आहात. अजूनपर्यंत तुम्ही पूर्ण शास्त्र वाचलेलं नाही आहात. म्हणून तुमच्या जीवनात ती अपर सुधार व्यवस्था आहे आणि तुमच्या जीवनातून ती संकट जात नाही आहात. त्याचा अपमान करू नका. शास्त्रामध्ये पूर्ण रममान राहा. मग किती वादळ येऊ द्या, किती संकट येऊ द्या, मरण येऊ द्या, सार्वकालिक जीवनाचा मुकुट तुमच्यासाठी ठेवलेला आहे. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकण्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. प्रभू, सुंदरची वेळ दिली, सुंदरच्या वचनाद्वारे बोललास, त्याबद्दल धन्यवाद. हिवाळे आई वडील आहेत, कांचनताई आहेत, ऑनलाईन जे बघतायत, मंगला पवार आहेत, अनेक जण बघत आहेत, अजून जे अनेक जण बघतील, या सर्वांना तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. आज त्यांच्या जीवनात शांती नसेल, बोलण्याचं सामर्थ्य नसेल, लिहिण्याचं सामर्थ्य नसेल, पायाने आजारी असतील, अडचणी असतील, दुःख असेल, क्लेश असेल, तर तू मलम आहेस ख्रिस्ता. त्या मलमाकडे त्यांनी जावं आणि आज अंतकरणातून आस्था पश्चाताप धरून त्यांनी मागावं. पूर्ण शास्त्राची वचनं वाचावीत आणि मनामध्ये
हृदयामध्ये साठवून ठेवावेत, ते वचनानुसार वर्तन करावं, याकरता पवित्र आत्म्याच्या ज्ञानाद्वारे वाणीद्वारे त्यांचं जीवन भर. आज ख्रिस्तामध्ये त्यांना तो स्पर्श व्हावा आणि सर्व बंधनं ख्रिस्ताच्या नावात आज तुटून पडावीत आणि ते मोकळे व्हावेत. देवाच्या राज्याचं फळ त्यांच्या जीवनी यावं असं त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये भर. परमेश्वरा, आज जे निराशात आहेत, दुःखात आहेत, क्लेशात आहेत, त्यांना तू स्पर्श कर, त्या बंधनं ख्रिस्तामध्ये काढ. परमेश्वरा, ज्यांनी आज प्रियजन गमावले आहेत त्यांना तुझी शांती, सांत्वन ख्रिस्तामध्ये दे. परमेश्वरा, सर्व डॉक्टर नर्सला तुझ्या आरोग्यात स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. परमेश्वरा, ज्यांनी वचन ग्रहण केलंय त्यांना तू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर, आणि जे ग्रहण अजून केलेलं नाही त्यांना ते ग्रहण करण्यासाठी पवित्र आत्म्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये ख्रिस्तामध्ये घाल. परमेश्वरा, रात्री येणं असेल तर मग जागृत ठेव. ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन. हे आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आमचे ऋणी आम्हास सोडलेले आहे तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर सदा सर्वदा असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा वेळ मिळेल तर भेटूया आपण. पुन्हा वेळ मिळेल तर पुन्हा भेटूया. ख्रिस्ताची प्रीती, शांती, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, देवाचं वचनाचं ज्ञान आतापासून सदा सर्वदा त्यात रममान राहणारे, स्थिर राहणारे असे ख्रिस्तामध्ये बना. पुन्हा भेटू. तोपर्यंत आनंदात, प्रीतीत, शांतीमध्ये ख्रिस्ताला पांघरून घेतले असे राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड.